आहे. आजच्या दिवसापासूनच शालिवाहन शतक याला सुरुवात झालेली आहे. आपणा सर्वांना आजच्या दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते. आधी या रामजी देवस्थानचे जे पदाधिकारी आहेत, सदस्य आहेत, त्या सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देते. कारण या देवळामध्ये खूप मोठी सेवा करण्याची संधी त्यांनी मला दिलेली आहे. समोर हनुमंताचं दर्शन आहे, आपल्या बाजूला श्रीरामांचं सुद्धा अस्तित्व आहे. अशा संपूर्ण देवमय वातावरणामध्ये श्रीरामचंद्रांचे जे निस्सिम शिष्य होते, भक्त होते, समर्थ रामदास, आजपासून 4 तारखेपर्यंत आपल्याला समर्थ रामदासांच्या जीवन कार्याचा वेध घ्यायचा आहे. त्याची ओळख आपल्याला करून घ्यायची आहे. तत्पूर्वी प्रवचनाचं निरूपण सुरू करण्याआधी प्रवचन करताना किंवा इतर विविध विषयांवरती व्याख्यान देत असताना त्या पाठीमागचा एक माझा जो छोटा विचार आहे तो आधी आपल्याजवळ व्यक्त करावासा वाटतो. झालंय काय की आजच्या या संपूर्ण तांत्रिक युगामध्ये आपल्या सर्वांची मन आणि बुद्धी सुद्धा यांत्रिक झालेली आहे. आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक थोर विभूती होऊन गेल्या. काल्पनिक नाही बरं का, वास्तवातल्या. पण आज त्यांचा आदर्श समाजापुढे तेवढ्याच जोमाने ठेवताना फार कमी चित्र दिसतंय. हल्लीच्या पिढीपुढे आदर्शच उरलेले नाहीत अशी हाकाटी सुद्धा आपल्याला समाजामध्ये ऐकू येते. पण वस्तुतः तसं अजिबात नाहीये. समर्थ रामदास असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील आणि कित्येक अगणित नावं आपल्याला घेता येतील की त्यांचा आदर्श जर का युवा पिढीसमोर, की ज्यांचं मन म्हणजे मातीचा गोळा आहे, अशांसमोर जर का आपण कथन केलं तर त्या गोळ्याला आकार येताना संस्कारांचा चांगला ठसा त्याला मिळेल आणि मोठेपणी तो अतिशय उत्तम आणि सुजाण नागरिक होईल आणि राष्ट्राप्रती सुद्धा त्याची काहीतरी जबाबदारी आहे हे त्याला समजेल. कारण अधिकार आपण बजावतच असतो, परंतु कर्तव्य बजावत असतो का हा पण एक प्रश्न आहे. हल्लीच्या पिढीसमोर आदर्श नाहीत असं नाही आहे. आणि म्हणून मी शिक्षकी पेशामध्ये जवळजवळ गेली 27-28 वर्ष कार्यरत आहे. त्यामुळे मला हे मनापासून वाटत होतं की आपण जो अभ्यास करतो, ही जी सगळी आदर्श व्यक्तिमत्व आहेत, आपल्या परीने आपण आपलं सामाजिक ऋण म्हणून समाजापर्यंत हे विचार, ही व्यक्तिमत्व पोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यामुळे खरं तर हा माझा एक छोटेखानी प्रयत्नच आहे, परंतु आपला हा खारीचा वाटा असं समजून मी आपल्या व्यक्तिमत्वांचा जो काही आदर्श आहे तो सांगण्याचा प्रयत्न करते. ही झाली पूर्वपीठिका माझ्या प्रवचनाची. आता प्रवचनाला सुरुवात करण्यापूर्वी आपण थोडंसं श्रीरामांचं नाम संकीर्तन करूया आणि मग माझ्या निरूपणाला मी सुरुवात करते. आपण सुद्धा सर्वांनी या नामसंकीर्तनात सामील होऊया. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय
राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंद या राघवाचा, आपदामापहर्तारं दातारं सर्वसंपदां, लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ रामदास या नावाचे सामर्थ्य योगी, दिव्य तेजसंपन्न पुरुषार्थी व्यक्तिमत्व ज्या नक्षत्रावर, ज्या मुहूर्तावर, ज्या वेळेला, ज्या तिथीला जन्माला आलं, अगदी नेमक्या त्याच तिथीला, त्याच मुहूर्तावर, त्याच नक्षत्रावर, त्याच वेळेला सुमारे 6-7 हजार वर्षापूर्वी दाशरथी प्रभू रामांचा जन्म झाला होता। चैत्र शुद्ध नवमी, इसवी सन 1608, शके 1530, मध्यान्ह समयी सूर्याजी पंत ठोसर आणि राणूबाईंच्या उदरी नारायण हे नाव धारण करून समर्थांचा अवतार झाला। समर्थांचं चरित्र खूप महान आहे। त्यांचं जीवन कार्य अलौकिक आहे। त्यांचं जीवन कार्य आपल्यापुढे माझ्यासारख्या सामान्य जीवानं मांडणं म्हणजे खरोखरच एक साहसच आहे। पण मंडळी, समर्थांच्या चरित्र चिंतनाने मला हे साहस करावंसं वाटत आहे। अर्थात ते करण्यापूर्वी मला समर्थ रामदासांची प्रार्थना करायची आहे। उद्धव स्वामींच्या शब्दामध्ये ती प्रार्थना करायची झाली तर आपल्याला असं म्हणावं लागतं, मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या सच्चरित्रासी त्वा बोध व्हावे, अपत्या परी पाजवी प्रेम रसा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ रामदासांचे वडील सूर्याजी पंत, पण त्यांचे मूळ पुरुष जे आहेत ते कृष्णाजी पंत। मूळ पुरुष कृष्णाजी पंतांपासून म्हणजे कृष्णाजी पंतांची पहिली पिढी जर का धरली तर तिथपासून 23 पिढ्या, लक्षात घ्या, 23 पिढ्या ठोसर कुटुंबामध्ये श्रीरामाची उपासना सुरू होती। या 23 पिढ्यांच्या संस्कारांचा परिपाक म्हणजे समर्थांचा अवतार। या सर्व पिढ्यांच्या श्रीराम उपासना सागराच्या मंथनातील नवनीत म्हणजे समर्थ अवतार।
सूर्याजी पंत हे समर्थांचे वडील. त्यांचा जन्म जाम या गावी शके 1490 इसवी सन 1568 मध्ये झाला. ठोसर कुटुंबियांच्या परंपरेनुसार सूर्याजी पंतांचं शिक्षणही झालं आणि उपनयन संस्कारही झाला. परंतु सूर्याजी पंत लहान असताना त्यांचे वडील निवर्तले. पण वडिलांनी दिलेला जो वसा आणि वारसा आहे तो सूर्याजी पंतांनी पुढे सुरू ठेवलेला आहे. सूर्याजी पंत हे श्रीराम उपासनेबरोबर सूर्याची सुद्धा उपासना करायचे. सूर्याजी पंतांची पत्नी राणूबाई, ह्या राणूबाईंचा जन्म 1572 मधला. त्या सुद्धा अतिशय सुशील आणि मर्यादशील होत्या. दोघे पती पत्नी पहाटे ब्राह्म मुहूर्तावर उठायचे. लवकर स्नान करून भूपाळ्या, आरत्या, नामस्मरण हे अन्निक चालायचं. राणूबाई म्हणजे रामभक्तीत लीन, विलीन, तल्लीन झालेल्या कुलीन आणि शालीन गृहिणी होत्या. सूर्याजी पंत दररोज 1200 सूर्यनमस्कार घालायचे. किती? 1200 सूर्यनमस्कार घालायचे. समर्थ रामदासांवरती व्यायामाचा जो ठसा उमटलेला दिसतो, जो संस्कार झालेला दिसतो, तो त्यांच्या वडिलांच्या चारित्र्याचा ठसा असावा. म्हणजे आई वडिलांचे संस्कार मुलांमध्ये कसे संक्रमित होतात याचं एक अगदी बोलकं उदाहरण म्हणून आपण हे उदाहरण सांगू शकतो. मग आता मी सुरुवातीलाच प्रस्तावनेमध्ये म्हटलं की आपल्याकडे सुद्धा खूप विभूती झाल्या. त्यांच्या चरित्र कार्यामधनं आपणही युवा पिढीला खूप काही शिकवू शकतो, घडवू शकतो. मग आता आपण सगळ्यांनी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे की खरोखरच ही अशी आदर्श दिनचर्या आज घराघरातल्या आई वडिलांकडनं मुलांपर्यंत पोचत आहे का? हा आपण ज्याचा त्याचा प्रश्न स्वतःला विचारून स्वतःच्या मनालाच उत्तर दिलेलं बरं. सूर्याजी पंत हे सूर्य उपासक सुद्धा होते. त्याच्यामुळे ते गायत्री मंत्राचा जप आणि आदित्य हृदय स्तोत्राचं पठण सुद्धा दररोज करायचे. ते दिवसभर उपासनेमध्येच असायचे. ते कमालीचे अंतर्मुख होते. आपलं जे कुलकर्णी पण आहे, ज्योतिष पण आहे, ते सायंकाळी थोडा वेळच ते करायचे. आपल्या उपासनेला भरपूर वेळ मिळावा, आपला कामाचा व्याप कमी व्हावा म्हणून त्यांनी त्यांच्याकडे आसनगावचं जे कुलकर्णी पण होतं ते सोडून दिलं आणि आसनगावची संपूर्ण जबाबदारी त्यांनी आपले मेवणे भांजी गोसावी यांच्यावर सोपवली. भांजी गोसावी कोण होते? भांजी गोसावी मूळचे बुधलापूरचे. आपल्या राणूबाईंचे ते सख्खे थोरले बंधू. भांजी गोसावी उत्तम कीर्तन करायचे. आणि श्रोते हो, आत्ताच थोडंसं हिंट देऊन ठेवते तुम्हाला की या भांजी गोसावींचा संदर्भ आपल्याला पुढे नारायण जेव्हा
लग्नाच्या भोवल्यावरनं पलायन करतो की नाही, त्या प्रसंगामध्ये या भांजी गोसाव्यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पण पुढे घटनेच्या ओघामध्ये तो प्रसंग आला की सविस्तर आपण त्याबद्दल विचार करूया. आता भांजी गोसावींकडे त्यांनी ती सगळी जबाबदारी दिलेली आहे. सूर्याजी पंत आणि राणूबाई दररोज नित्य नेमाने रामाच्या मंदिरामध्ये पुराण श्रवणासाठी जायचे. जांभेमध्ये कोणी साधू सज्जन जर का आला तर त्याच्या निवासाची सोय ठोसरांच्या वाड्यामध्येच केलेली असायची. अन्नदान, दानधर्म, सत्संग, साधू सेवा या सगळ्यांची या पती पत्नींना नितांत आवड होती. अनेक वर्ष त्यांचा हा दिनक्रम अखंडपणे सुरू होता. रामभक्तीमध्ये तल्लीन झालेलं हे दाम्पत्य आहे. परंतु या दाम्पत्याच्या संसार वेलीवरती अपत्यरूपी फूल मात्र अजून उमललेलं नव्हतं. इसवी सन 1604 मध्ये राणूबाई आपल्या काही मैत्रिणींसह जांभेपासून 6 मैलांवर असलेल्या गुंज या गावी गेल्या. गोदा स्नानासाठी गेल्या. गोदा स्नान झाल्यानंतर त्यांनी सरिता पूजन केलं आणि गोदाबाईला प्रार्थना केली. गोदावरीला दक्षिण गंगा म्हणतात हे आपल्याला ठाऊकच असेल. आणि त्यांनी गोदाबाईला प्रार्थना केली, हे गंगाबाई, आमच्या लग्नाला काही वर्ष होऊन गेली आहेत ग, पण अजून आम्हाला मुलबाळ झालेलं नाही. माझी पूछ अजून उजवली गेलेली नाही. मला जर का मुलगा झाला तर त्याचं नाव मी गंगाधर ठेवीन. म्हणजे एक प्रकारे राणूबाईंनी गंगामाईला, गोदामाईला हा नवसच बोललेला आहे. वयाच्या 6व्या वर्षापासून सूर्याजी पंत गायत्री मंत्राचा जप आणि त्रयोदशाक्षरी श्रीराम मंत्राचा जप अखंडपणे करायचे. नित्य नेमाने करायचे, खंड न पडता. त्याला म्हणायचं अखंड. साधना त्यांची सुरू आहे. उपासनेमध्ये कोणतीही सकामता नाही. परंतु एक हुरहुर मात्र सूर्याजी पंतांना निश्चितच लागलेली आहे. कोणती आहे ती हुरहुर? सूर्याजी पंतांची हुरहुर अशी आहे की मी अनेक वर्ष प्रभू रामचंद्रांची नित्य नेमाने सेवा करतो आहे, परंतु अजून मला प्रभू रामचंद्रांनी प्रत्यक्ष दर्शन दिलेलं नाही. त्यांच्या साधनेतली व्याकुळता दिवसेंदिवस वाढायला लागलेली आहे. रामदर्शनाची तळमळ त्यांच्या जीवाला लागून राहिलेली आहे. आणि अशातच 1604 सालचा रथसप्तमीचा दिवस उजाडला. नित्य नेमाप्रमाणे सूर्याजी पंतांनी गायत्री मंत्राचा जप केला आणि सूर्यनारायणाचं ध्यान ते करायला लागले. पण का कोण जाणे, त्या दिवशी सूर्याजी पंतांना अधिकच प्रसन्नता आलेली होती. त्यांचं मन खूप प्रसन्न झालेलं होतं. सूर्यदेवाचं नामस्मरण झाल्यानंतर, ध्यान झाल्यानंतर त्यांनी राम मंत्राचा सुद्धा जप केला. आरती सुद्धा झाली. नैवेद्य वैश्वदेव सुद्धा उरकले. काक
सुरळीत ठेवण्यासाठी, कावळ्याचा घास बाहेर ठेवण्यासाठी सूर्याजी पंत घरातून बाहेर पडले आणि मंडळी पाहतात तो काय, त्यांच्या घराकडे एक तेजपुंज पुरुष चालत येत असलेला त्यांनी पाहिला. अशी अंगकांती त्यांनी कधीही कोणत्याही पुरुषाची पाहिलेली नव्हती. असा तेजस्वी अंगकांतीचा पुरुष सूर्याजी पंतांनी पाहिला. त्यांनी त्या तेजोनिधीला नमस्कार केला आणि सांगितलं त्या पुरुषाला, व्यक्तीला, की तुम्ही आमच्या घरी भोजनासाठी थांबा. ती व्यक्ती, तो पुरुष, तेजस्वी अंगकांतीचा पुरुष सूर्याजी पंतांकडे भोजनासाठी थांबला. सूर्याजी पंतांकडे भोजनासाठी थांबून त्याने भोजन प्रसाद ग्रहण केला. पण इकडे सूर्याजी पंतांच्या मनाची अवस्था काय झाली बघा. त्यांचं अंतःकरण त्यांच्या मनातल्या उर्मी दाटून यायला लागल्या. त्यांचं अंतःकरण भरून यायला लागलं. महाराज, आपण नक्की कोण आहात ते सांगा, असं म्हणत त्यांनी त्या पुरुषाच्या चरणावरती डोकं ठेवलं. त्यांना कळलं की हा साधा सुद्धा पुरुष नाहीये, काहीतरी दिव्य शक्तिमान हा पुरुष आलेला आहे. चरणावरती त्या पुरुषाच्या डोकं ठेवल्यानंतर तो पुरुष बोलू लागला. तो पुरुष म्हणाला, सूर्याजी, मी प्रत्यक्ष भगवान सूर्यनारायण आलेलो आहे. तुझ्या चर्मचक्षूंना माझं उग्र रूप सहन होणार नाही, म्हणून मी सौम्य रूपात तुला दर्शन देत आहे. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला काय हवं तो वर तू मागून घे. व्यक्तिशः तुमच्या आमच्यासाठी कोणी असतो, अर्थात आपल्याला असं दर्शन घडणार नाही, पण समजा घडलं तर आपल्याकडे ही मोठी यादी असेल इच्छा मागण्याची. पण सूर्याजी पंत तसे सामान्य पठडीतले नाहीये बरं का. सूर्याजी पंत निरीच्छा आणि निस्पृह होते. ते सूर्यनारायणाला हात जोडून म्हणाले, भगवान, भौतिक गोष्टींमधलं काहीही मला नको. हा देह पडेपर्यंत या देहाकडून अखेरपर्यंत साधना करून घ्या, एवढीच माझी प्रार्थना आहे. मग राणूबाईंना बोलावलं गेलं. राणूबाई सुद्धा ईश्वर भक्त आहेत, रामभक्त आहेत, पण त्या एक स्त्री सुद्धा आहेत. स्त्री सुलभ भावना त्या स्त्रीच्या मनात दाटून आल्या आणि राणूबाई सूर्यनारायणाला म्हणाल्या, भगवान, तुम्ही जर का कृपावंत होऊन वर देणार असाल तर परम भागवत असा एक पुत्र मला द्यावा, अशी माझी इच्छा आहे. माऊलीने तिच्या मनात मागितलं. सूर्यनारायण सूर्याजी पंत आणि राणूबाईंना म्हणाले, तुम्हा दोघांचं जीवन अत्यंत धन्य आहे. ते का धन्य आहे त्याचा परामर्श जशा घटना घडतील तसा आपल्याला प्रत्ययाला येईलच. सूर्यनारायण म्हणाले, तुमचं जीवन अत्यंत धन्य आहे. येत्या रामनवमीपर्यंत सूर्याजी पंतांना प्रत्यक्ष प्रभू रामांचं दर्शन घडणार आहे. यथावकाश तुम्हाला 2 पुत्र होतील. पहिला पुत्र जनकासारखा संसार करून, म्हणजे संसारात राहून परमार्थ साधेल आणि दुसरा पुत्र महारुद्र हनुमंताचा अवतार असेल. सूर्यनारायणाने हा आशीर्वाद दिला आणि सूर्यनारायण अंतर्धान पावले. बघा त्या दाम्पत्याला काय वाटलं असेल, त्यांच्या मनाची अवस्था आपण कल्पनेनेच जाणू शकतो. आता ठोसरांच्या घराण्यातला
रामनवमीचा उत्सव सुरू झालेला आहे बरं का. या रामनवमी उत्सवामध्ये आपल्याला साक्षात प्रभू रामांचं दर्शन घडणार, म्हणून सूर्याजी पंतांचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता. साहजिकच आहे. पाडव्याच्या दिवशी देवदर्शन, गुढी उभारणं, ध्वजारोहण, कोठी पूजन, देवपूजन अगदी यथासांग पार पडलं. या उत्सवाच्या निमित्ताने मंदिरामध्ये, राम मंदिरामध्ये दररोज दुपारी सूर्याजी पंतांचं प्रवचन असायचं आणि रात्री भांजी गोसावी यांचं कीर्तन असायचं. आता चैत्र शुद्ध अष्टमीचा दिवस उजाडला. आपल्याला प्रभू रामचंद्रांचं दर्शन कधी होत आहे याची उत्कंठा सूर्याजी पंतांना लागून राहिलेली आहे. आता अष्टमी आणि नवमी हे 2च दिवस शिल्लक आहेत. आतुरता मनातली वाढत चाललेली आहे. अष्टमीच्या दिवशी रात्री भांजी गोसावींचं कीर्तन राम मंदिरामध्ये सुरू होतं. ते कीर्तन ऐकण्यामध्ये सूर्याजी पंत तल्लीन होऊन गेलेले होते. तेवढ्यात एक येसकर आला आणि सूर्याजी पंतांना म्हणाला, मारुती मंदिराजवळ, गावाबाहेर जे मारुती मंदिर आहे त्या मारुती मंदिराजवळ सरकारी अधिकारी आले आहेत. तुम्हाला वया घेऊन तिथे बोलवलेलं आहे हिशोबासाठी. सूर्याजी पंत उठले, पण मनात त्यांनी विचार केला, या नोकरीच्या गुलामगिरीमुळे आपल्याला निवांतपणे कीर्तन सुद्धा ऐकायला म्हणजे मिळत नाहीये. त्यांनी विचार केला, सरकारी अधिकाऱ्याला हिशोबाच्या वया दाखवायच्या आणि आपण आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन टाकायचा. म्हणून घरून निघताना त्यांनी कलमदान देखील बरोबर घेतले. येसकराबरोबर ते आता वया आणि कलमदान घेऊन गावाबाहेरच्या मारुती मंदिराजवळ पोहोचलेले आहेत. अंधाराची वेळ आहे, रात्रीची वेळ आहे, सगळीकडे अंधार आहे, काळोख आहे, निशब्द वातावरण आहे आणि सूर्याजी पंत त्या मारुती मंदिराजवळ पोहोचतात आणि पाहतात तो काय, अरे इथे काहीच नाही, सगळं काळोखाचं साम्राज्य आहे, सरकारी अधिकारी दिसतच नाहीये. येसकरांना विचारावं म्हणून सूर्याजी पंत मागे वळतात. मागे वळतात तर येसकर कुठे? येसकर नाहीच आहे. सूर्याजी पंत विचार करतात, चला आणायचे आपण हनुमंत मंदिराजवळ आलेलो आहोतच, मग आता मंदिरामध्ये आपण शिरावं आणि मारुतीरायाचं दर्शन घ्यावं. या हेतूने सूर्याजी पंत मारुती मंदिरामध्ये प्रवेश करतात आणि प्रवेश केल्याबरोबर मंडळी ते संपूर्ण मंदिर प्रकाशमान होतं. तो प्रकाश, ते तेज सूर्याजी पंतांच्या डोळ्यांना सहनच होत नाही आणि थोड्याच वेळात प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीता आणि हनुमंत त्यांच्या पुढ्यात प्रगट होतात. कल्पना करा, त्या प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांना पाहून सूर्याजी पंतांचं अंतःकरण भरून येतं. त्यांच्या अंगावरती रोमांच उभे राहतात. प्रभू रामचंद्रांसमोर ते नतमस्तक होतात. त्यावेळेला प्रभू रामचंद्र सूर्याजी पंतांना म्हणतात, सूर्याजी, तुला 2 पुत्र होणार आहेत. थोरला मुलगा लग्न करून संसारात राहून प्रपंचाची
महान कार्य करणार आहे. खुद्द प्रभू रामचंद्रांच्या तोंडून हे ऐकल्यानंतर सूर्याजी पंतांना अतिशय समाधान वाटलं. त्याचं शब्दात वर्णन करूच शकत नाही. पण सूर्याजी पंतांनी, मला असं वाटतं बरं का, इथे प्रसंगावधान राखलेलं आहे. आपल्याला जर का असं दर्शन झालं तर आपल्याला काहीच सुचणार नाही. सूर्याजी पंतांची अवस्था अशी आधी झालेली, पण त्यांनी प्रसंगवधान कसं राखलं बघा. ठोसर घराण्यामध्ये वडिलांनी मुलाला अनुग्रह द्यावा अशी परंपरा होती. पण सूर्याजी पंतांचे वडील त्यांच्या लहानपणीच निवर्तल्यामुळे सूर्याजी पंतांचा अनुग्रह राहून गेला होता. आता सूर्याजी पंतांनी प्रभू रामचंद्रांना विनंती केली की हे प्रभू, तुम्ही मला अनुग्रह द्याल का? तुम्ही मला अनुग्रहित करा. प्रभू रामचंद्रांसारखा गुरु परत कधी भेटणार, हे ते प्रसंगावधान आहे. आणि प्रभू रामरायांनी सुद्धा अतिशय प्रेमाने सूर्याजी पंतांच्या मस्तकावरती हात ठेवला आणि त्यांना अनुग्रह दिला. बघा, प्रत्यक्ष परमेश्वराकडनं, प्रभूंकडनं त्यांना अनुग्रह प्राप्त झाला. म्हणजे मी मगाशी उल्लेख केला, पिढ्यानपिढ्या श्रीराम उपासनेचा परिपाक, त्याचं फळ आता लवकरच त्यांना मिळणार होते. प्रभू रामचंद्रांनी अनुग्रह दिल्यानंतर त्यांच्यातील अष्टांग भाव जागृत झाले. सूर्याजी पंत प्रभू रामचंद्रांना म्हणाले, हे प्रभू, आपलं दर्शन आता परत कधी होणार? त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी ताम्रधातूचं पंचायतन सूर्याजी पंतांना दिलं. त्यात प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीता आणि हनुमंत यांच्या मूर्ती होत्या. प्रभू रामचंद्र पट्टाभिषिक्त आहेत त्या मूर्तीमध्ये. आणि श्रोते हो, आपल्या माहितीसाठी सांगते, आजही जांबेच्या राम मंदिरामध्ये ते पट्टाभिषिक्त रामचंद्र आहेत, व्यवस्थित जतन करून ठेवलेले आहेत. प्रभू रामचंद्रांकडनं सूर्याजी पंतांनी अगदी नम्र भावाने ते पंचायतन ग्रहण केलं आणि प्रभू रामचंद्र अंतर्धान पावले. आता ही सगळी घटना कुठे घडलेली आहे? मारुती मंदिरात. ते एकटेच गेलेले आहेत, राणूबाई काही नाही आहेत. दुसऱ्या दिवशी राणूबाईंना ही घटना कळली. ही घटना त्यांना कळल्यानंतर राणूबाईंना थोडीशी हुरहुर लागली, अरे प्रभूंचं प्रत्यक्ष दर्शन आपल्याला नाही झालं. पण जेव्हा सूर्याजी पंतांनी त्यांना पट्टाभिषिक्त राम दाखवले, तेव्हापासून राणूबाई त्या पट्टाभिषिक्त रामाची सेवा करायला लागल्या. आणि प्रभू रामचंद्रांनी जो आशीर्वाद दिलाय, तो आशीर्वाद सूर्याजी पंतांनी त्यांना सांगितलेला होता. त्याच्यामुळे आता राणूबाईंना वेध लागले होते. कुठले? राणूबाईंना वेध लागले होते अपत्य दर्शनाचे आणि शैशव स्पर्शाचे. बघा किती या दोन शब्दांमधला अर्थ एका मातेला निश्चितच कळू शकतो. रामनवमी नंतर राणूबाईंना दिवस गेले. इसवी सन 1605 मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशी, सूर्योदय समय, त्या दिवशी राणूबाई प्रसूत झाल्या. त्यांना पुत्र झाला आणि गंगा मातेला त्यांनी नवस केलेला होता बघा. म्हणून त्या मुलाचं नाव
गंगाधर असं ठेवण्यात आलं. अपत्य प्राप्ती झाली. गंगाधरांचा जन्म झाल्यानंतर ठोसरांच्या रीतिरिवाजाप्रमाणे त्यांचं सुद्धा शिक्षण झालं, उपनयन संस्कार सुद्धा झाला. गंगाधर पंत लहानपणापासून श्रीराम उपासना करत होते. वयाच्या 10व्या वर्षी, बघा वय बघा, वयाच्या 10व्या वर्षी गंगाधर पंतांना सद्गुरु प्राप्तीची विलक्षण ओढ निर्माण झाली. 10व्या वर्षात. आता बघा 10व्या वर्षातल्या मुलांची ओढ काय असते. गंगाधर पंतांना सद्गुरु प्राप्तीची ओढ निर्माण झाली म्हणून त्यांनी आपल्या वडिलांकडे सूर्याजी पंतांकडे अनुग्रह मागितला. पण सूर्याजी पंत त्यांना काय म्हणाले माहितीये. सूर्याजी पंत त्यांना म्हणाले, गावाबाहेर मारुतीचं मंदिर आहे, त्या मारुती रायाकडे जाऊन तुला काय हवं ते माग. बघा त्यांनी अनुग्रह दिला नाही, कारण त्यांना माहित होतं की गंगाधराला अनुग्रह देणारी व्यक्ती कोण. वडिलांनी असं सांगितल्यानंतर गंगाधर मारुती मंदिरामध्ये गेलेले आहेत आणि फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून त्यांनी मारुती मंदिरामध्ये मारुती कवचाचे अखंड पाठ सुरू केलेले आहेत. 11 दिवस अखंड पाठ त्यांनी सुरू केलेले आहेत. फाल्गुन शुद्ध एकादशीला गंगाधर पंतांना प्रत्यक्ष मारुती रायाने दर्शन दिले. मारुती रायांजवळ गंगाधर पंतांनी स्वतःचा मानस व्यक्त केला. मारुती रायांनी प्रभू रामचंद्रांचं ताबडतोब स्मरण केलं आणि प्रभू रामचंद्र तिथे प्रत्यक्ष अवतीर्ण झाले. किती म्हणजे गुणवान आणि किती श्रेष्ठ आणि कुलीन घराणं असेल बघा ते. प्रभू रामचंद्र प्रत्यक्ष समोर उभे राहिल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी सुद्धा सूर्याजी पंतांना जसा अनुग्रह दिला होता तसाच अनुग्रह गंगाधर पंतांना सुद्धा दिला. वडील झाले, थोडा मुलगा पण झाला. अजून आपल्या नारायणाची एंट्री व्हायचीच बरं का आपल्या कथाभागामध्ये. तो अनुग्रह दिल्यानंतर ज्या वेळेला सूर्याजी पंतांना कळलं प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचं दर्शन गंगाधर पंतांना झालंय, रामचंद्रांचा अनुग्रह सुद्धा त्यांना मिळालेला आहे, हे कळल्यानंतर सूर्याजी पंतांना 3 दिवस भाव समाधी लागली. त्यांचा संपूर्ण वेळ ईश्वरी चिंतनामध्येच जायला लागलेला आहे आणि अशा उन्मनी अवस्थेमध्येच श्रीराम चरणी ते विलीन झालेले आहेत. मार्गशीर्ष शुद्ध नवमी या दिवशी ते श्रीराम चरणी विलीन झालेले आहेत. आणि मंडळी ही घटना आहे 1615 मध्ये. वयाच्या 10व्या वर्षी गंगाधर पंतांचा विवाह झाला. गंगाधर पंत सांसारिक जरी असले तरी त्यांचा संसार नाथांसारखा होता. नाथांच्या चरित्रातल्या एकनाथांच्या चरित्रातल्या तुम्हाला घटना माहिती असतील तर या वाक्यामधला अर्थ आपल्याला कळेल. आणि रामकृष्ण परमहंसांच्या शब्दात सांगायचं तर गंगाधर संसार दाईसारखा करत होते आणि परमार्थ आईसारखा करत होते. आता कळेल. गंगाधर पंतांनी अंबाजोगाई, लोणार, देऊळगाव, संभाजीनगर, आत्ताचं संभाजीनगर अशा विविध ठिकाणी पायी प्रवास करून आपला शिष्य संप्रदाय वाढवलेला आहे आणि
सगळ्या संप्रदायांच्या समन्वयाची व्यापक भूमिका त्यांनी घेतल्यामुळे लोक आदराने त्यांना श्रेष्ठ असं म्हणायला लागलेले आहेत. भक्ती रहस्य आणि सुगमोपाय हे दोन त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ आहेत. वर्णनाच्या ओघामध्येच आता आपण गंगाधर पंतांची सुद्धा थोडक्यात माहिती बघितली. श्रेष्ठांच्या जन्मानंतर 1.5 वर्षांनी राणूबाई दुसऱ्यांदा गर्भवती राहिल्या. श्री रामचंद्रांच्या वरानुसार आणि सूर्यनारायणाच्या कृपेनुसार दुसरा पुत्र होणार होता. हा पुत्र रामभक्त असल्यामुळे राणूबाईंचे डोहाळे सुद्धा रामभक्तीचे आहेत. बघा, डोहाळे म्हणजे काय? डोहाळे म्हणजे गर्भाच्या आवडी मातेमध्ये संक्रमित होणं. संत तुकाराम महाराजांनी आपल्या एका अभंगात म्हणून ठेवलेला आहे, गर्भाचे आवडी मातेचे डोहाळे, जेथीचा जिव्हाळा तेथे पिंबे. इसवी सन 1608 शके 1530 जांबेमधल्या राम मंदिरातल्या रामनवमीच्या उत्सवाचा आजचा 9वा दिवस होता. या उत्सवाचे संपूर्ण उत्तरदायित्व ठोसर कुटुंबियांकडे असल्यामुळे त्यांच्या घरामध्ये जास्त लगबग दिसत होती. त्यातच राणूबाईंना दिवस गेले असल्यामुळे आणि उत्सवाच्या पहिल्या दिवसापासून त्यांना थोडा थोडा त्रास जाणवू लागला असल्यामुळे ठोसर कुटुंबियांच्या धावपळीमध्ये वाढच झालेली आहे. पहिले बाळंतपण मार्गशीर्ष या विभूती मासात झालं. दुसऱ्या बाळंतपणाचं वैशिष्ट्य म्हणजे रामनवमीच्या उत्सवामध्ये बाळाचं आगमन होणार होतं. आता राम मंदिराच्या त्या उत्सवामध्ये दररोज सूर्याजी पंतांचं अध्यात्म रामायणावरती दुपारी प्रवचन असायचं आणि रात्री भांजी गोसावींचं कीर्तन असायचं. माता भगिनी यांची भजनं दिवसभर सुरूच असायची. पूजेची तयारी, पूजेच्या साहित्याची मांडामांड करणं, आला गेला याचं खाणं पिणं, प्रसादाची रेलचेल या सगळ्यांचा राबता उत्सवाच्या दिवसांमध्ये भरपूर प्रमाणावरती होता. या सगळ्यांकडे जातीने लक्ष देणाऱ्या आणि जबाबदारीने काम करणाऱ्या राणूबाई मात्र बाळंतिणीच्या खोलीत आहेत. बाळंतिणीच्या खोलीला चुन्याच्या पांढऱ्या रंगाने रंगवलं होतं. खोलीचे पडदे पांढऱ्या शुभ्र, म्हणजे जे पडदे आहेत ते पांढऱ्या शुभ्र रंगाचे आहेत. स्वस्तिक, दिवा, नारळ अशी शुभचिन्ह कुंकवाने भिंतीवरती रेखाटलेली आहेत. राणूबाईंच्या खोलीमध्ये सुईणींची ये-जा सुरू आहे. उत्सवाच्या धावपळीमध्ये गडबडीमध्ये अधूनमधून भाग घेणाऱ्या सुईणी मधूनच बाळंतिणीच्या खोलीमध्ये सुद्धा डोकवून पाहत होते बरं का. 10 वाजता, सकाळी 10 वाजता बाळंतिणीच्या खोलीमधून बाहेर पडलेल्या सुईणीने सांगितले, आणखी जास्तीत जास्त 3 तास हा अंदाज तिने वर्तवला. आपला मुलगा रामजन्माच्या
जन्माची वेळ साधणार ही कल्पना सूर्याजी पंतांना आली. राम जन्माचं आख्यान कीर्तन सुरू करून देण्यासाठी भांजी बुवांना घेऊन सूर्याजी पंत राम मंदिरात गेले. राम जन्माचं कीर्तन सुरू झालं. तिकडे कौसल्या मातेला डोहाळे सुरू झाले आणि इकडे राणूबाईंच्या पोटातील कळ वाढत गेली. तिकडे रावणांच्या आणि राक्षसांच्या अत्याचाराची भयानक वर्णन भांजी गोसावी करत होते आणि इकडे यवनांच्या अत्याचाराने यवनीतल अक्षरशः होरपळून गेलो होतो. अखेरीस बाया बापड्यांच्या किंकाळ्यांची, गाई वासरांच्या हंबरड्यांची, मूर्तीतील आघातांची, मूर्ती फोडल्या जात होत्या त्यातल्या आघातांची, वैदिकांच्या आर्तस्वरांची, मठा मंदिरा बंद पडलेल्या घंटानादाची अखेर नियतीला दया आली कीव आली. ज्या क्षणाची वसुंधरा वाट पाहत होती तो क्षण समीप आला. इकडे राम जन्माचा गुलाल वाटण्यात आला आणि इकडे धावत धावत सुईणी राणूबाईंच्या खोलीत गेल्या. आक्रंदत होता धर्म परसत्तेच्या पंखात, आक्रंदत होता धर्म परसत्तेच्या पंखात, शौर्य धैर्य रुतले होते लाचारीच्या पंखात, प्रबळ यवन झाले होते वंद्य या महाराष्ट्रात. आयशा वेळी कल्याणी वीराची केवळ वाणी धुमधुमली हो सर्वत्र. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. तिकडे मंदिरामध्ये भांजी बुवांनी सियावर रामचंद्र की जय, सियावर रामचंद्र की जय अशी गर्जना केल्यानंतर सगळ्यांनी पाळण्याच्या दिशेने गुलाल आणि फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला. इकडे बाळाच्या रडण्याने खोलीमध्ये आनंद निर्माण झाला. एक जण बाहेर येऊन म्हणाली, मुलगा. बघा, रामनवमीचा दिवस आहे. दुपारचे बरोबर 12 वाजलेले आहेत. मध्यान्हीचा समय आहे. सूर्यनारायणाच्या रूपाने रामाचा अवतार असलेल्या हनुमंताचा अंश, हनुमंताचा अवतार निर्माण झाला, रामदासांच्या रूपाने अवतारित झाला. तिकडे सूर्याजी पंत राम जन्माचा सुंठवडा आटत होते आणि इकडे गंगाधर पंत नारायणाच्या जन्माचे पेढे वाटत होते. राणूबाईंना मुलगा झाला ही बातमी वाऱ्याच्या वेगाने मंदिरात पोहोचली. तो दिवस आनंदाचा होता. ठोसर कुटुंबियांच्या दृष्टीने पाहिले तर तो दिवस सोन्याचा होता, मांगल्याचा होता. सूर्याजी पंतांना मुलगा झाल्याची बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. राम जन्माच्या आनंदाचा गुणाकार घडला. दिवसभर ग्रामस्थ मंडळी बाळाला पाहायला आणि माता भगिनी राणूबाईंची चौकशी करायला दिवसभर ये जा करत होत्या.
नारायणाचा जन्म झाला. पंडित श्रीराम जोशी यांना निरोप केला. जोशीबुवा पंचांग घेऊन आले बरं का. मुलाची जन्मकुंडली आणि राशी कुंडली तयार केली गेली. मुलाची पत्रिका तयार झाल्यानंतर श्रीराम जोशी म्हणाले, ही पत्रिका कोणा सामान्य जीवाची नाही. प्रभू रामचंद्रांची जन्मवेळ, जन्म नक्षत्र, जन्मतिथी, जन्मराशी आणि हे सगळं या मुलाचं हा काही निव्वळ योगायोग नाही बरं. त्या जगत नियंत्याचं हे दिव्य नियोजन आहे. हे ईश्वरी सूत्र आहे. हा अवतारी पुरुष जन्माला आलेला आहे. आणि पुढे त्यांनी सांगितलं की ही पत्रिका एका महान योग्याची, तपस्व्याची, संताची आणि राष्ट्र कल्याणार्थ झटणाऱ्या एका महान योग्याची आहे. आणि समर्थांचं संपूर्ण जीवन याच पद्धतीने या सांगितलेल्या भविष्यानुसारच व्यतीत झालेलं आहे. समर्थ हे बहुआयामी, सर्वज्ञ, सर्वव्यापी असं द्रष्ट व्यक्तिमत्व होतं. समर्थ रामदास या नावाचे सामर्थ्य योगी म्हणून ते जगाला महनीय आणि वंदनीय जरी ठरले असले तरी सुद्धा त्यांचं पाळण्यातलं नाव नारायण असं आहे. लहानपणी प्रत्येक आई वडील आपल्या मुलाचं जसं कोण कौतुक करतात, हौसमौज पुरवतात, तशीच हौसमौज नारायणाची सुद्धा पुरवलेली आहे. यथावकाश सूर्याची पंथांनी नारायणाचं उपनयन सुद्धा केलेलं आहे बरं का. त्याची कुशाग्र बुद्धिमत्ता पाहून त्याचं शाळेत नाव घातलेलं आहे. श्रीराम जोशी यांच्याकडे त्याने अंकगणित, अक्षर गोठवणं, जमा खर्च हे सगळं शिक्षण अगदी कमी वेळामध्ये आत्मसात केलेलं होतं. या बाबतीत गिरीधर स्वामी म्हणतात, समर्थे 11 घड्यात केले धुळाक्षर, समर्थे 11 घड्यात केले धुळाक्षर, 11 प्रहरात वळिले अक्षर, 11 दिवसात केला जमा खर्च सुंदर, ब्रह्मांड कुलकर्ण चालवावया. कुणाला हे वर्णन अतिशयोक्तीचं वाटेल, परंतु समर्थ एक पाठी कुशाग्र बुद्धीचे आणि एकाग्रतेने अभ्यास करणारे आहेत. त्यावेळच्या नियमानुसार किंवा रीतीनुसार त्यांनी पुरुष सूक्त, रुद्र, वैश्वदेव, ब्रह्मयज्ञ इत्यादी धार्मिक शिक्षण तर घेतलंच, त्याचबरोबर रूपावली, समास, चक्रादी इत्यादी संस्कृत अध्ययन सुद्धा त्यांनी अगदी अल्प काळामध्ये आत्मसात केलेलं आहे. त्यांचं बाळगोल अक्षर अगदी मोठ्यासारखं सुंदर होतं. समर्थांचे लहानपणीचे उद्योग आता आपण थोडेसे बघूया. समर्थ लहानपणी झाडावर चढायचे, एका झाडावरनं दुसऱ्या झाडावरती उड्या मारायचे, उंच झाडावर चढून पाण्यामध्ये उडी मारायचे, पाण्यामध्ये पोहायचे आणि महत्वाचं म्हणजे मंडळी त्यांना जलस्तंभिनी विद्या अवगत होती. जलस्तंभिनी विद्येच्या द्वारे डोहाच्या तळाशी जाऊन आसनस्थ होऊन ते ध्यान करायचे. व्याघ्र, नक्र, सर्प या जीवांवर त्यांची सत्ता चालायची. इतकंच नाही तर आट्यापाट्या असतील, सूर पारंब्या असतील, खो खो असतील, अशा खेळामध्ये
त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे. मल्लखांबामध्ये सुद्धा ते तरबेज आहेत. याशिवाय सूर्यनमस्कार आणि जोर बैठका सुद्धा ते नियमितपणे मारायचे, त्याच्यामध्ये त्यांनी प्रावीण्य संपादन केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचं शरीर अगदी तरतरीत, तेजस्वी आणि बलशाली दिसायचं बरं का. इथे अजून एक संदर्भ सांगून ठेवते की एकदा एका उंच झाडावरनं त्यांनी पाण्यामध्ये उडी घेतली होती नदीत. पण त्या नदीमधला एक खडक त्यांच्या डोक्याला लागलेला होता आणि त्यांच्या डोक्याला टेंगूळ आलेलं होतं आणि ते आवाळू जन्मभर समर्थांची खूण म्हणून राहिलेलं आहे. हा, आपण काय बघत होतो? त्यांचं शरीर तरतरीत झालंय, तेजस्वी झालेलं आहे आणि बलशाली झालेलं आहे. मंडळी, विद्वान म्हटला की तो दुबळ्या शरीराचा, दुर्बल प्रकृतीचा, गंभीर उदास रडक्या चेहऱ्याचा, नेहमी पुस्तकी विश्वात रमणारा, व्यवहार शून्य असं काही ठोकळेबाज चित्र निर्माण केलं जातं. परंतु समर्थ मात्र त्याला अपवाद होते, कारण ते महाबलशाली वज्रासारखे सामर्थ्य संपन्न शरीराचे आणि त्याच वेळी महर्षी व्यासांसारखे, वसिष्ठांसारखे बुद्धिमतां वरिष्ठम, महर्षी वाल्मिकींसारखे प्रतिभा संपन्न कवी सुद्धा होते. आता त्यांच्या या लहानपणीच्या सगळ्या लीला पाहिल्यानंतर आपल्याला त्यांच्या लहानपणीच्या काही घटना पाहिजे आहेत, थोडक्यात कथा पाहिजे आहेत. रम्य ते बालपण म्हणतात तसं, पण हे बालपण नुसतं रम्यच नाही बरं का, तर नानाविध चमत्कारांनी भरलेलं आणि भारलेलं सुद्धा आहे. नारायण अगदी लहान होता बरं का, आणि त्यावेळेला त्यांनी एकदा दुधासाठी हट्ट धरला. त्यांच्या घराच्या गोठ्यामध्ये एक गाय होती, पण ती गाभण होती, त्याच्यामुळे ती दूध देऊ शकणार नव्हती आणि नेमकं घरातलं दूध संपलेलं होतं. नारायणाने हट्ट धरला आईजवळ, आई मला त्या गाईचंच दूध पाहिजे. बालहट्ट. आईने समजून काढली, अरे बाळा, पुढच्या महिन्यामध्ये ती गाय व्यायल्यानंतर तुला तिचं भरपूर दूध प्यायला मिळेल. पण नाही, ऐकतो तो नारायण कुठला. नारायणाने हट्ट धरला, मला आत्ताच्या आत्ता त्या गाईचंच दूध हवं आहे. आईने समजवण्याचा चिक्कार प्रयत्न केला, परंतु नारायण समजून घेण्याच्या मनस्थितीत नाही. शेवटी लहान मुलाची खोटी खोटी समजून काढली जाते ना, तसं आई नारायणाची खोटी खोटी समजून काढण्यासाठी त्या गायीच्या जवळ गेली चरबी घेऊन आणि त्या गायीची धार काढायला लागली. तिला वाटलं की आपण नुसती ऍक्टिंग करूया, नाटक करूया, पण बघा, त्या गायीला खरोखरच पाना फुटला आणि त्या गायीनी चरबीभर दूध दिलं. नारायण टाळ्या पिटायला लागल्या. आई सुद्धा स्तंभित झाली. आईला कळलं आपलं लेकरू दिव्यावतारी खरोखरच आहे बरं का. रामदासांच्या काळामध्ये प्रचंड प्रमाणावरती दुष्काळ पडत होता आपल्या महाराष्ट्रात. असाच एका वर्षी दुष्काळ पडला होता नारायण लहान असताना. दुष्काळामुळे अन्नधान्याची टंचाई जाणवायला लागली होती आणि रामनवमी उत्सव नेमका उन्हाळ्यामध्ये. दुष्काळामुळे सगळं जे धान्य आहे ते संपुष्टात यायला सुरुवात झालेली होती. आता रामनवमी उत्सव साजरा कसा करायचा ही मोठी समस्या सूर्याजी पंतांना भेडसावायला लागली आणि सूर्याजी पंतांच्या घरात त्याची चर्चा सुरू झाली की आता रामनवमी उत्सवामध्ये अन्नदान कसं घडेल, कारण बळदामध्ये
थोडंसंच धान्य शिल्लक आहे. अशा वेळेला हा लहानगा नारायण मोठ्यांना आश्वस्त करायचा. काय? अहो रामराया आहेत ना, कशाला चिंता करता? ज्या वेळेला रामनवमीचा उत्सव जवळ यायला लागला तस तसं घरातल्या मंडळींमध्ये ही चर्चा पुन्हा व्हायला लागली. कसा काय उत्सव साजरा करायचा? परत नारायणाने सांगितलं, रामरायाची प्रार्थना करा, रामराया आहेत ते बघून घेतील. हे ऐकल्यानंतर सूर्याजी पंतांना काय वाटलं कोणास ठाऊक. त्यांनी नारायणाला सांगितलं, चल नारायण त्या बळदामध्ये उतर आणि पातेल्याने बळदातलं धान्य माझ्याजवळ दे, मी पोत्यांमध्ये भरतो. नारायण म्हणाला ठीक आहे. नारायण बळदात उतरला आणि पातेल्याने धान्य पोत्यामध्ये भरलं जाऊ लागलं. 5 ते 7 पोती पुरतील इतकंच धान्य आहे बरं. पण नारायण धान्य उपसून देतोय आणि पोतीच्या पोती भरली जात आहे. 25 ते 30 पोती भरून झाली तरी बळदामध्ये आहे तेवढंच धान्य शिल्लक आहे. या धान्याच्या संबंधाने अजून एक कथा आहे बरं का. 7-8 वर्षांचा नारायण एकदा फिरता एका शेतामध्ये गेला. शेतकऱ्याने धान्याची पोती एका पाठोपाठ एक अशी रचून ठेवलेली होती. नारायणाने त्या शेतकऱ्याला विचारलं, शेतकरी दादा हे एक धान्याचं पोत किती किमतीला? आता शेतकऱ्यांनी पाहिला हा एवढूसा मुलगा धान्याच्या पोत्याची किंमत विचारतोय. शेतकरी दादांना वाटलं या लहानग्या मुलाची थोडी थट्टा करा, म्हणून शेतकरी दादा म्हणाले, तुला जर का हे पोत उचलता आलं तर मी फुकट दिलं असं समज. झालं. नारायण म्हणाला ठीक आहे. नारायणाने झटक्यात ते पोत उचललं, खांद्यावर टाकलं, चालत नाही बरं का, पळत घरी गेला. आणि हे बघितल्यानंतर शेतकरी दादा सुद्धा त्याच्या मागे त्याच्या घरापर्यंत पोहोचले. राणूबाईंना सगळा वृत्तांत कळल्यानंतर राणूबाईंनी सांगितलं, नारायणा शेतकरी दादाचं पोतं आहे त्याचं त्याला देऊन टाक. नारायण म्हणाला, तोच तर म्हणाला उचलता आलं तर घेऊन जा. या पण नारायणाची समजूत राणूबाईंनी काढली आणि शेतकरी दादाला म्हणाल्या की शेतकरी दादा तुम्ही तुमचं पोतं घेऊन जा बरं का. शेतकऱ्याने ते पोतं उचललं आणि काय गंमत, त्या जागी दुसरं पोतं तयार होतं. शेतकऱ्याने ते पण पोतं उचललं, तिसरं पोतं. अशी 5-7 पोती तिथे निर्माण झाली. शेतकरी दादाने नारायणाकडे बघितलं. नारायण खट्याळपणे हसत होता. तो म्हणाला, असं कसं शेतकरी दादा, ही सगळी पोती तुमची आहे, तुम्ही घेऊन जा. शेतकरी दादाने ही सगळी पोती नेली, पण गावभर सांगत सुटला, राणूबाईंचा मुलगा हा दिव्यावतारी आहे म्हणून. आता अजून एक इथे कथा नमूद करायची आहे. सूर्याजी पंतांकडे एकदा प्रयोजन होतं. बरीच मंडळी जेवायला येणार होती आणि बरीच मंडळी जेवायला येणार आहेत म्हणून राणूबाईंना वाटलं की आपला नारायण नुसता हुंदडत असतो इकडे तिकडे मित्रांबरोबर, ह्याला काहीतरी कामाला लावावं. आणि म्हणून अगदी उत्साहात त्या नारायणाला म्हणाल्या, नारायणा उद्या आपल्या घरी भरपूर मंडळी जेवायला येणार आहेत, तू निदान ताकाची तरी व्यवस्था कर बाबा. झालं. आईची आज्ञा नारायणाने अगदी अचूक पाळली. कशी पाळली बघा. नारायण घरच्यांच्या नकळत कुंभाराच्या घरी गेला. कुंभारकाराकडनं त्यांनी 11 गाडगी घेतली. 11 घरामध्ये जाऊन ती दिली आणि बजावलं, उद्या सूर्योदयाच्या आधी हे गाडगं ताकाने भरलेलं पाहिजे. झालं. तयारी झाली. दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या आधी नारायण उठला. सगळ्या घरातनं त्यांनी ती 11 गाडगी ताकाने भरलेली गोळा केली, परसदाराने आणून स्वयंपाकघरात ठेवली. राणूबाई सकाळी उठून बघतात तर काय, स्वयंपाकघरात सगळीकडे ताकच ताक. त्या म्हणाल्या, अरे नारायणा हे काय आहे?
अजून ताक हवा असेल तर सांग, आणून देतो. राणूबाईंनी कोपरापासून हात जोडले आणि म्हणाल्या, नको रे बाबा, आहे हेच खूप झालेलं आहे. तुला कोणतंही काम सांगण्याची सोय राहिलेली नाही. आता एक कथा आहे ना, ती नारायणाची निरीक्षण शक्ती किती दांडगी होती ना, हे सांगतो. जे सूर्याजी पंत आहेत त्यांच्याकडे एकदा सरकारी अधिकारी आले हिशोब तपासण्यासाठी. त्या अधिकाऱ्याला वाटलं की हे कुलकर्णी पण करतात, म्हणजे अगदी छान तब्येतीत राहत असतील, श्रीमंत असतील, घरी भरपूर सामान असेल, वस्तू असतील, अगदी चैन असेल. पण ते घरी गेल्यानंतर पाहतात तर काय की त्यांचं घरातलं सामान अगदी बेतास बात होते आणि बसायला कोणतेही आसन नाही. सूर्याजी पंतांनी त्यांना सतरंजी दिली बसायला, त्याच्यावरती ते अधिकारी बसले. हिशोब वगैरे तपासणी पूर्ण झाली आणि उठताना त्या अधिकाऱ्यांनी सूर्याजी पंतांना सांगितलं. काय सांगितलं? अहो, घरातल्यांचं ठीक आहे, तुम्ही कुलकर्णी पण चालवता, ग्रामाधिपती आहात, तर तुम्ही काय केलं पाहिजे? आल्या गेल्यासाठी तरी उंची बैठक तुमच्या घरात असली पाहिजे की नाही? त्या सरकारी अधिकाऱ्याच्या बोलण्याचा परिणाम सूर्याजी पंतांवर किती झाला माहिती नाही, पण नारायणावरती मात्र तो परिणाम झाला. त्यांनी आपले सगळे सवंगडी गोळा केले आणि विटा आणल्या, खिळे आणले, त्याच्यानंतर इतर जे सामान असतं, वळंबा असतो तो आणला, करवत आणली, माती आणली आणि सगळ्या सवंगड्यांनी मिळून रात्रीमध्ये उंची बैठक तयार केली. समर्थांच्या दासबोधामध्ये ना त्यांनी अभ्यास दृष्टीला खूप महत्व दिलेलं आहे. ही अभ्यास दृष्टी समर्थांनी लहानपणापासून जोपासलेली दिसते. नाहीतर लहानग्या नारायणाला एका रात्रीत कसं काय ती उंची बैठक तयार करता येईल? गावामध्ये कुठेतरी चाललेलं बांधकाम त्यांनी अगदी निरीक्षणाने पाहिलेलं असणार. पुढे त्यांनी जे कारखाना प्रकरण दिलंय ना, त्याच्यामध्ये विटांची भट्टी कशी करावी, विटा कशा तयार कराव्यात, कामगारांचे पगार कसे द्यावेत, याचं इत्तमभूत वर्णन केलेलं आहे. ते आपल्याला या बालपणीच्या प्रसंगामध्ये दडलेलं दिसतं. दुसऱ्या दिवशी तो सरकारी अधिकारी परत आला आणि गिरीधरांनी तो सरकारी अधिकारी काय म्हणाला ते लिहून ठेवलेलं आहे. ग्रामाधिपतीने सूर्योदयी अवचित पाहिली, अरे बा एका रात्री मोठी बैठक कैसी केली, अवतारी पुरुषाची क्रिया देखील एके रात्री आणीला द्रोणाचल. शेवटचा शब्द महत्वाचा आहे मंडळी, द्रोणाचल. संदर्भ लक्षात येतोय का आपल्या? तुम्हाला जर का समर्थांचं भीमरूपी स्तोत्रपाठ असेल, पाठ आहेच, त्याच्यामध्ये एक उल्लेख येतो. कोणता आठवतं? कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे, मंदाद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे, आणिला मागुती नेला आला गेला मनोगती. हा संदर्भ मी का सांगितला? ज्या वेळेला प्रभू रामचंद्र आणि रावणाचं घनघोर युद्ध चालू होतं, त्यावेळेला एक प्रसंग, एक क्षण असा आलेला होता की लक्ष्मणाला शक्ती लागलेली होती आणि तो बेशुद्ध झालेला होता. वैद्यांनी सांगितलेलं होतं, पहाट होण्याच्या आधी जर का संजीवनी आणली तरच लक्ष्मण वाचू शकतो, अन्यथा काही खरं नाही. बर, हनुमंत म्हणालाय ठीक आहे, आणून देतो. कुठे जायचं, कुठनं आणायची? वैद्यांनी सांगितलं उत्तरेत, हिमालय ना तिथून आणायची. तो पर्वत, त्या पर्वतावर, म्हणजे दक्षिणेत लंकेला युद्ध चाललंय आणि आता उत्तरेतनं थोड्या अवधीमध्ये ती वनस्पती घेऊन यायची. म्हणून म्हटलंय बघा, कोटीच्या कोटी उड्डाणे. आपल्याला मारुतीचं फक्त लंकेला केलेलं उड्डाण आठवतं पटकन, सीतामाईला शोधण्यासाठीचं, पण हे उड्डाण पण महत्वाचं आहे, त्याच्यामुळे लक्ष्मणाचे प्राण वाचले.
कोटीच्या कोटी उठाणे, कोटी योजना पार करून तो गेला. मंदाग्नी सारिखा द्रोणू, त्याला कळलं नाही कोणती वनस्पती, क्रोधे उत्पाटीला बळे, अख्खा पर्वत उचलला आणि अख्खा पर्वत घेऊन आला. वैद्यांना सांगितलं शोधा काही वनस्पती आणि लक्ष्मणाला लवकरात लवकर शुद्ध येऊ दे. वैद्यांनी ती कामगिरी केली. इथे हनुमंताचं वैशिष्ट्य लक्षात येतं. तो पर्वत तिथेच नाही ठेवला, जाऊ दे युद्ध झाल्यानंतर बघू त्याचं काय करायचं. आणीला मागुती नेला, परत ठेवून आला. बघा तो संदर्भ इथे या द्रोणाचार्यवरनं आठवला म्हणून आपल्या समोर सांगितलं. दुसरी एक कथा आहे ती म्हणजे एकदा रामनवमी उत्सवामध्ये अपेक्षेपेक्षा बरीच गर्दी लोटलेली होती आणि अजून भरपूर पंक्ती जेवायच्या बाकी होत्या आणि घागरभरच साजूक तूप शिल्लक उरलेलं होतं. आता काय करायचं? नारायण होता ना, नारायण म्हणाला ते ती घागर माझ्याकडे द्या, बाकीचे पदार्थ तुम्ही वाढा, तूप वाढण्याची जबाबदारी माझी. सगळ्या लोकांना आधीचे प्रकार नारायणाचे माहिती असल्यामुळे त्यांनी बिनधास्त ते तुपाचं भांड, ती घागर नारायणाकडे दिली. सगळ्या पंक्तींमधनं नारायण भरभरून तूप वाढत होता, पण घागरीतलं तूप संपत नव्हतं. असंख्य पंक्ती उठून गेल्या, पण घागरीतलं तूप काही संपलेलं नाही. नारायणाच्या व्रात्यपणाला कंटाळून एकदा राणूबाईंनी ज्वारीचं ताट त्याला मारण्यासाठी उगारलं. धान्याचा प्रसंग. पण नारायण चपळ. आईची नजर चुकून नारायण तिथून चपळतेने पळून गेला, पण पळता पळता लोखंडी तव्यावरती त्याचा पाय पडला. तो तवा गरम होता. नारायणाला ज्वारीचं ताट उघडलेली राणूबाई आता मात्र कळवळली. अरेच्या, नारायणाचा पाय भाजला असेल. तवा गरम होता म्हणून त्या तव्यापर्यंत गेल्या. पाहतात तो काय, तो तवा सोन्याचा झालेला होता. मंडळी, या काही लीला आता मी सांगितल्या. समर्थांच्या चरित्रातील या व अशा चमत्कारिक कथा वाचून तथाकथित बुद्धिवाद्यांच्या, तर्कवाल्यांच्या, अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांच्या कपाळाला आठ्या पडतील, त्यांच्या भुवया ताठर होतील. भाबडी धार्मिक अंधश्रद्धा म्हणून हे प्रकरण ते निकालात काढतील. संत चरित्रातील चमत्कार मान्य करावे, हे अगदी केलंच पाहिजे असं अजिबात नाहीये. परंतु काही अतिंद्रिय सामर्थ्य आणि शक्ती लाखात एखाद्या अधिकारी पुरुषाला प्राप्त झालेल्या असतात एवढं मात्र निश्चित आहे. आपल्या देशातल्या अनेक विभूतींच्या जीवनामध्ये असे चमत्कार झालेले आहेत. आदी शंकराचार्य आहेत, अक्कलकोटचे स्वामी महाराज आहेत, नृसिंह सरस्वती आहेत, गजानन महाराज आहेत, साईबाबा आहेत, बऱ्याच विभूती, वासुदेवानंद सरस्वती आहेत, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आहेत. पण अतिंद्रिय शक्ती प्राप्त होण्यासाठी जन्मजन्मांतरींची त्यांची साधना कामी आलेली असते. इतकंच कशाला मंडळी, भगवान गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, येशू ख्रिस्त यांच्या चरित्रामध्ये सुद्धा असे चमत्कार त्यांच्या चरित्र गाथेमध्ये नमूद करून ठेवलेले आहेत. पण त्या धर्मातली लोक त्या चमत्कारांना दांभिक म्हणून म्हणतात का, विचार करा. पण बघा, हे आपल्याच धर्मातील तथाकथित बुद्धिवादी मात्र दांभिक म्हणून वाभाडे काढतात. म्हणजे याचा अर्थ इतर धर्मीयांच्या चमत्कारांना दांभिक म्हणा असं नाही मला म्हणायचं. मला म्हणायचंय ते इतकंच, सगळ्यांना एकच न्याय लावावं. आमच्या हिंदू संत पुरुषांनी केलेले चमत्कार म्हणजे खोटारडेपणा आणि इतरांनी केलेले चमत्कार विज्ञाननिष्ठ, सगळ्यांना एकच न्याय लावावं. वस्तुस्थिती अशी आहे की आपल्यासारख्या सामान्य जनांच्या कसोट्या
या असामान्य व्यक्तींना लावताच येत नाही तो. ही खरी गोष्ट आहे, ही खरी मेघ आहे. आता हा चमत्कारांचा भाग सोडल्यानंतर एक प्रसंग मला आवर्जून सविस्तर नमूद करावा असं वाटतं. नारायणाचा मूढपणा सतत वाढत चाललेला होता. एकदा राणूबाई त्याच्यावर प्रचंड रागावले आणि नारायणाला म्हणाल्या, नारायणा, अरे बघ, तो गंगाधर तुझ्यापेक्षा अगदी थोड्याच महिन्यांनी लहान आहे, तरी तो संसाराची काळजी करतोय आणि तू नुसत्या उन्हाळ्या करतोयस. हे काही बाबा बरोबर नाही. काहीतरी संसाराची चिंता करायला लाग. झालं. नारायण एका आपल्या घरातल्या माझघरातल्या अंधाऱ्या खोलीत जाऊन बसला. नारायणाला आपण काय सांगितलंय हे राणूबाई बिचाऱ्या विसरून सुद्धा गेल्या. दिवसभर त्या आपल्या कामामध्ये मशगूल होत्या, मग्न होत्या. पण संध्याकाळ झाली तरी सुद्धा नारायणाची स्वारी घरात परत आलेली नाहीये. घरातल्या मंडळींनी, मित्रांनी गावभर शोध केला, रानावनात जाऊन पाहिलं, तरी सुद्धा कुठेही नारायणाची स्वारी दिसत नाही. आता राणूबाई काळजी करायला लागल्या. मुलगा थोडा रूढ आहे, मुलगा थोडा व्रात्य आहे, कुठे बरं गेला असेल. अशी काळजी करता करता घरातली कामं तर चुकलेली नाहीयेत, त्या बिचाऱ्या कामं करतायत. आणि एका काही कामाकरता त्या माझघरातल्या अंधाऱ्या खोलीत गेले. खोलीत गेल्यानंतर नारायणाचा पाय त्यांना लागला, म्हणजे त्यांचा पाय नारायणाला लागला. आणि त्यांनी बघितलं तर नारायण. त्यांनी विचारलं, अरे नारोबा, अंधारात काय करतोस? बघा मंडळी, नारायणाने वय वर्ष फक्त 7 आहे. नारायणाने उत्तर दिलेलं आहे, चिंता करीतो विश्वाची. माझ्या मते चिंता करीतो विश्वाची हे विधान म्हणजे रामदासांच्या जीवनातला मोठा चमत्कार आहे. कोणती चिंता नारायणाला त्या वयामध्ये लागलेली होती? रामदासांनी त्यावेळी एक जे काव्य रचलेलं आहे त्याच्यामध्ये रामदासांनी याबाबत म्हणून ठेवलेलं आहे, बहुतची सुकुमारा स्वस्थ नाही शरीरा, निशिदिनी जन चिंता लागली से उदारा, सकळ जन सुखावे हा कसा काळ फावे, भजन जन उकावे सर्व आनंद पावे. गिरीधर स्वामींनी सुद्धा ज्या वेळेला समर्थ रामदासांचं वास्तव्य सज्जनगडावरती होतं त्यावेळेला नमूद करून ठेवलेलं आहे, सद्गुरु समर्थ एकांती बैसती, सद्गुरु समर्थ एकांती बैसती, प्रांतीचे लोक दर्शनास येती, सकळ प्रांतीचा परामर्श घेती, चिंता करीतो विश्वाची. कैसे कुटुंब वत्सल लोक जगती, कैची देव देवालये तगती, कैसे क्षेम राहील जगती, कुणीकडे जातील रे. हेच चिंतन बालपणापासून समर्थ करत आहे. व्रात्यपणा, गूढपणा, पळापळ हे बाह्य आवरण आहे. अंतर्यामी मात्र त्यांचं चिंतनच सुरू असलेलं आपल्याला दिसतं. सागराच्या लाटांवरती लाटा, तरंग, ठेस, बुडबुडे, वादळी गर्जना हे सगळं सागराच्या पृष्ठभागावर चालू असतं मंडळी, पण अंतरंगात तो अगदी गंभीर आणि शांतच असतो की नाही. समर्थांचं व्यक्तिमत्व तसंच आहे. प्रचंड उत्साह, अखंड कर्मयोग, प्रदीर्घ संघर्ष हे बाह्य आवरण होतं. वैराग्य, स्थितप्रज्ञता, अपार शांतता आणि ज्ञाननिष्ठा हा समर्थांचा खरा स्वभाव होता.
समर्थांनी चिंता करीतो विश्वाची हे जे उद्गार काढलेले आहेत ना, ते मला जास्त मोलाचे वाटतात. तो चमत्कार जगाच्या चमत्कारातला अद्भुत चमत्कार वाटतो. कोणत्याही लहानग्या मुलाने आपल्या मातेला असं उत्तर दिलेलं नसेल. जगाच्या इतिहासातली ही अद्भुत घटना आहे. नारायणाच्या वागण्यातील जे तारतम्य आहे ते आपल्याला या ठिकाणी जाणवतं. प्रत्येक जण स्वतःच्या संसाराचा विचार करत असतो. जगाच्या संसाराचा विचार कोण करणार? संत आणि भगवंत जगाचा संसार चालवत असतात. या एका घटनेवरून नारायणाचे संतत्व आणि ईश्वरत्व प्रगट होतं. असामान्यांना सामान्यतेच्या मापपट्ट्या लावून जर का आपण बुद्धीने निकष काढला त्याचा, तर तो सामाजिक प्रमाद ठरू शकतो. आपल्याला त्या कसोट्या लागू पडतच नाही. हे अपवादात्मक आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्येच ते प्रगट झालेलं आहे त्यांचं सामर्थ्य. मग आपण या व्यक्तींकडनं काय घ्यायचं? आपण या व्यक्तींकडनं त्यांची ईश्वरनिष्ठा, त्यांचा कर्मयोग, त्यांचा बुद्धियोग आणि त्यांची जी निष्ठा आहे, त्यांची जी शिकवण आहे, त्याचंच आचरण करण्याची आज गरज आपल्याला आहे. मंडळी, या घटनेनंतर पुढची जी घटना आहे ती घटना म्हणजे समर्थांना प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी दर्शन दिलं आहे, त्यांना अनुग्रह दिलेला आहे, ही ती घटना आहे. 10-12 वर्षाचा असल्यापासून गंगाधर इतरांना अनुग्रह देत आहेत. नारायणाने हे पाहिलंय. ते सुद्धा 8वं वर्ष लागल्यानंतर आपल्या भावाकडे गेले. त्यांना वाटलं निवृत्तीनाथांनी कसा ज्ञानेश्वरांना अनुग्रह दिला, आपल्या भावांनी पण आपल्याला असा अनुग्रह द्यावा. पण गंगाधर म्हणाले, मी तुला काही आता अनुग्रह देणार नाही. कारण जसं सूर्याजी पंतांना माहिती होतं गंगाधर पंतांना अनुग्रह देणारी व्यक्ती कोण, तसंच गंगाधर पंतांनाही माहिती आहे नारायणाला अनुग्रह देणारी व्यक्ती कोण. आणि म्हणून गंगाधर पंत नाही म्हणाले. नारायण हे पुसला आणि गावाबाहेरच्या मारुती मंदिरात जाऊन बसला. 3 दिवस 3 रात्र त्याने अनुष्ठान केलं, समाधिस्थ झाला. आणि श्रावण शुद्ध अष्टमीच्या रात्री प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचं त्याला दर्शन झालं, अनुग्रह प्राप्त झाला. काही चरित्रकारांनी ही घटना सांगितली बरं का, परंतु दिनकर स्वामी जे आहेत त्यांनी समर्थ प्रतापामध्ये दुसरी घटना सांगितलेली आहे. त्यांनी असं नमूद करून ठेवलेलं आहे की गोदा स्नानासाठी सूर्याजी पंत जांभेपासून 3 कोसांवर असलेल्या गावी गेलेले आहेत. नारायण अंगणामध्ये खेळतोय, तेवढ्यात एक महाकाय वानर तेथे आलं आणि नारायणाला जबरदस्तीने ओढत ओढत राम ते जे मारुती मंदिर आहे तिथे घेऊन गेलं. इथे मारुती मंदिराचं वैशिष्ट्य सांगायचं. नाशिकला कसं पंचवटी म्हटलं जातं, 5 वडा झाड आहे तिथे, वडाची झाडं म्हणून, तसंच त्या मारुती मंदिराच्या सुद्धा भोवती जांभेला 5 वडाची झाडं होती. त्या ठिकाणाला सुद्धा म्हणून पंचवटी म्हटलं जायचं. तिथे एका पालखीमध्ये दाम्पत्य बसलेलं. ते दाम्पत्य म्हणजे प्रत्यक्ष सीतामाई आहे आणि प्रभू रामचंद्र आहे. त्या दाम्पत्यामधल्या गृहस्थांनी म्हणजे प्रभू रामचंद्रांनी विचारलं की नारायणा तुझे वडील कुठे आहेत? त्या दाम्पत्याचा मधुर भाव पाहून नारायणाची भीती कमी झाली. लहान वय होतं. नारायण म्हणाला की ते गोदा स्नानासाठी गेले आहेत. प्रभू रामचंद्रांनी नारायणाला प्रेमाने जवळ घेतलं, कुरवाळलं, त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला अनुग्रह दिला. नुसता अनुग्रह नाही दिला, अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचा उपदेश सुद्धा केला. शिवाय एक राम
असलेलं पत्र आणि एक बाण सुद्धा दिला. ते पत्र पाहिल्यानंतर नारायणाची अवस्था विचित्र झाली. तो मधनच रडायला लागला, मधनच हसायला लागला, त्याच्या डोळ्यातनं गळागळा पाणी यायला लागलं. तो गडाबडा जमिनीवरती लोळायला लागला, कधी कधी आनंदाने हसायला लागला. अध्यात्मामध्ये म्हटलेलं आहे, शक्तिपात क्रिया झाल्यानंतर अशा सहज क्रिया उद्भवतात, त्या व्यक्तीला ते कळत नाही. शक्तिपात क्रिया प्रभू रामचंद्रांनी दीक्षेद्वारे नारायणामध्ये संक्रमित केलेली होती आणि त्याच्यामुळे हे सगळं रामायणाचं बाह्य आवरण चालू आहे. आता प्रभू रामचंद्रांनी हनुमंताला सांगितलं की हनुमंता, याच्यापुढे तू याच्यावर लक्ष ठेव, मी याला तुझ्या हाती सोपवलेला आहे. आणि त्याच्यानंतर ही प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीतामाई, हनुमंत अंतर्धान पावले, पण नारायणाची भावसमाधी झाली हो. इकडे गोदास्नान करून सूर्याजीपंत परत आले, पाहतात तो नारायण कुठे दिसेना. खूप शोधाशोध केली आणि या भावावस्थेतला नारायण त्यांना मिळाला. त्यावेळेला नारायणाच्या अंगावरती गुरमुजी रंगाचं वस्त्र होतं, राम नामांकित पत्र होतं, हातात बाण होता. ते पाहिल्यानंतर गंगाधर पंत आणि सूर्याजीपंतांना कळून चुकलं की रामाचा अनुग्रह आपल्या मुलाला प्राप्त झाला आहे. त्यानंतर 3 दिवस गंगाधर पंत भावावस्थेत होते. पुढचं अख्खं वर्ष नारायण मौनावस्थेमध्ये आहे. आणि आता सूर्याजीपंतांची भावसमाधी लागलेली आहे आणि त्या भावसमाधीमध्येच त्यांनी आपला देह ठेवलेला आहे. आता कोणता वृत्तांत खरा म्हणायचा? दोन्ही वृत्तांत जे आहेत त्याच्यामध्ये एवढं मात्र नक्कीच स्पष्ट होतं की नारायणाला प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालेलं आहे. म्हणजे रामचंद्रांचा साक्षात्कार त्याला झालं हे वास्तव आहे. म्हणून आपण ते वास्तव फक्त उचलूया आणि पुढे जाऊया. आता आपल्याला उद्याच्या निरूपणामध्ये या मौनामुळे, नारायणाच्या या मौनामुळे राणूबाईंची काय अवस्था झाली होती आणि त्यांनी नारायणाच्या लग्नाचा खटाटोप कसा केलेला आहे आणि त्यातनं नारायणाच्या जीवनाला कोणतं महत्वाचं वळण मिळालं हे आपल्याला सविस्तरपणे त्याचं चिंतन करायचं आहे. पण आज आपण नारायणाच्या या प्रभू रामचंद्रांच्या साक्षात्कारापर्यंत आज आपण आलेलो आहोत. आता निरूपणाच्या शेवटाला जाताना आधी आपल्याला रामदासांची जी आरती आहे ती आरती आपण करणार आहोत आणि नंतर रामदासांनी प्रभू रामरायाजवळ जे मागणं मागितलेलं आहे ती प्रार्थना आपण करणार आहोत आणि आजच्या चिंतनाला आपण स्वल्पविराम देणार आहोत. आरती रामदासा सद्गुरु सर्वेशा, काया वाचा मनोभावे ओवाळू परेशा. आरती रामदासा. रामचंद्र मूर्तिमंत, रामदास मूर्तिमंत, रामचंद्र अवतार, कलियुगी अवतरोनी केला भक्तांचा उद्धार. आरती रामदासा. वैराग्य भक्ती ज्ञान शांती क्षमा विरक्ती, विवेक सालंकृत शांती क्षमा सर्वभूती. आरती रामदासा. सच्चिदानंद घन रामदास केवळ, दिनकर कृपायोगे रामचंद्र निर्मळ. आरती रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आता 2 मिनिटं आपण परत नाम संकीर्तन करूया आणि प्रभू रामरायाची प्रार्थना करून स्वल्प विराम देऊया. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम
आता श्री समर्थांनी श्रीरामांना जी प्रार्थना केलेली आहे ती प्रार्थना आपण म्हणणार आहोत. कल्याणकारी राम राया, राम राया, कल्याणकारी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी, कल्याणकारी राम राया, राम राया, कल्याणकारी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा, हे जन हाती धरी दयाळा. कल्याणकारी राम राया, राम राया, कल्याणकारी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले. तुझा तुझी सावरी दयाळा, तुझा तुझी सावरी दयाळा. कल्याणकारी राम राया, राम राया, कल्याणकारी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. आता नदीसे उरी दयाळा, आता नदीसे उरी दयाळा. कल्याणकारी राम राया, राम राया, कल्याणकारी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे. आरंभिली बोहरी दयाळा, आरंभिली बोहरी दयाळा. कल्याणकारी राम राया, राम राया, कल्याणकारी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दयेसी नाही सरी दयाळा, दयेसी नाही सरी दयाळा. कल्याणकारी राम राया, राम राया, कल्याणकारी राम राया, राम राया, कल्याणकारी राम राया. जय जय रघुवीर समर्थ.